असला भारी पुलाव झाला होता ना, काय सांगू तुम्हाला. कधी कधी मलाच माझ्यावर डाऊट येतो मी असलं काही भारी बनवते म्हणून. तर चला मी सांगते तुम्हाला मी काय केलं रात्री जेवण्यासाठी. तर काय झालं, चणे भिजू घातले होते आणि बटाटा चिरून घेतला. चणे सकाळीच भिजू घातले होते. टोमॅटो बारीक कापून घेतले, कांदा बारीक चिरून घेतला, लसूण सोलला, अद्रक सोलून घेतलं आणि त्याचं खलबत्त्यात की नाही असं आपण जाड असं उघड थोडं वाटतो की नाही तसं वाटून घ्यायचं. आणि म्हणजे असं पेस्ट नाही बनवायची, पण असं उघड थोबड असं नाही का हे करून घ्यायचं. बटाटे उभे कापून घेतले. चणा भिजवून घेतला होता सकाळीच. त्याच्यामुळं कसं म्हणजे चण्याच्या ऐवजी तुम्ही दुसरे पण कुठले कडधान्य टाकू शकता, जसं आपलं हरभरा झाला, वाटाणा झाला. मी जास्त करून प्रेफर करते की कडधान्य आठवड्यातून 2-3 वेळा तरी खावं. आणि राईस भिजवून घेतला होता, 3 वाटी राईस घेतला होता आणि तो भिजवायला ठेवला. चला मग मी सांगते तुम्हाला. 2-3 पळी तेल घेतलं, कुकर तापायला ठेवला होता, त्याच्यामध्ये तेल टाकलं, कांदा उभा चिरलेला त्यामध्ये टाकला, खडे मसाले सगळे टाकून दिले त्याच्यामध्ये आणि परतून घेतलं. त्याच्यामध्ये लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकली. कांदा जरा ब्राऊन करूपर्यंत ठेवायचा, थोडंसं ब्राऊन म्हणजे करपवायचं पण नाही, पण असं गुलाबीसर होऊन द्यायचा. आणि मग चांगलं त्याला जरा मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि मग चांगलं एक जीव झालं का नाही, थोडंसं मीठ टाकायचं. कांदा आहे की नाही तुम्ही टाकला कोणतेही असू दे, पुलाव असते ना ते काही, पण थोडंसं मीठ टाकलं का नाही तो पटकन असं नाही का भाजला जातो, गॅस पण वाचतो आपला त्याच्यामुळे. मग त्याच्यामुळं त्यामध्ये मीठ टाकायचं. आणि मग टमॅटो टाकायचं. टमॅटो टाकलं की ते पण चांगलं मिक्स होऊन द्यायचं छानपैकी. कारण नाही की नाही मला तर टमॅटो इतकं आवडतं ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. माझी कुठलीच भाजी विदाऊट टमॅटोची होत नाही, फक्त पालेभाजी सोडून. आणि त्याच्यानंतर शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे मला आवडतात म्हणून टाकले, तुम्ही स्किप पण करू शकता. मग आपले सगळे मसाले टाकायचे. सगळे मसाले म्हणजे काय तर धना पावडर, हळद, तिखट थोडंसं, गरम मसाला हे सगळं टाकून घ्यायचं. आणि मग धुतलेले तांदूळ आहे की नाही मग त्यामध्ये टाकायचे, ते मिक्स करून घ्यायचं. आणि मग पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे गरम करायला पाणी ठेवायचं बरं का. आणि गरम केलेलं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. पाणी आपल्या ह्याच्यानुसार घ्यायचं, म्हणजे लागल तसं घ्यायचं. कारण मला जरा असं मोकळा पाहिजे होता, शिजलेला पाहिजे होता, पण थोडासा असं नॉर्मली मोकळा पाहिजे होता. त्या इथं मी कोलम तांदूळ घेतला आहे, मग छान होतो त्याने भात. आणि मिक्स करून सगळं घ्यायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तूप टाकायचं, 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि मग सॉल्ट टाकून घ्यायचं, म्हणजे लागल तसं टाकायचं तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार. तिखट टाकायचं असलं टाकू शकता अजून जास्त, कारण मी 1 चमचा टाकला तर आमच्या घरामध्ये कोण जास्त तिखट खात नाही, मी सोडून. मी खाते भरपूर तिखट. आणि मग तूप टाकायचं 1 चमचाभर. उकळी येऊपर्यंत थांबायचं. उकळी आली की मग लिंबू पिळून घ्यायचा. अर्धा लिंबू इथं मी पिळून घेतलाय. त्याने भात मस्त मोकळा होतो आणि मस्त असा आंबटसा असं स्वाद येतो त्याला. छान वाटतो तो पुलाव खरं. तुम्हाला म्हणजे तुम्ही मेन कोर्स पण ठेवू शकता. ते 1 पॉट मील पण आहे, प्रोटीन वगैरे सगळंच भेटते त्यामधून, कारण चणे आहेत. आणि मी काय करते, सेम पद्धत सगळ्या कडधान्यांना वापरते जर कडधान्याचा पुलाव करायचा असेल तर. आणि मस्तपैकी 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या करायच्या. 1 शिट्टी येऊपर्यंत फुल गॅस ठेवायचा आणि 2 शिट्ट्यांना बारीक गॅस करायचा, म्हणजे छान शिजतो. बघा कसला मग मोकळा फडफडीत झालाय, मस्त असा मऊ झालाय, एक ना एक दाणा मस्त शिजलाय. आणि इतका छान लागत होता ना, असं वाटत होतं की आता मी गाडाच टाकावा पुलावचा. आरामशीर 6-7 हजार रुपये कमवेन मी एका दिवसात. एवढा छान झाला होता, काही बताव मी अब तुम्ही. आणि बघा आता कसा झालाय तो, एकदम असा मस्त सुटसुटीत झालाय. कधी कधी मला असं वाटतं ना की माझ्या हातामध्ये जादूच आहे, तर फोडणी टाकली तरी लय भारी लागतं. काय माहिती, नाही तर तुम्ही म्हणसान बाई ही बाई की लय जास्त बोलती, पण खरं मी साधी फोडणी जरी टाकली की नाही मस्त असा स्वाद येतो, मस्त वाटतं. मुलं तर दरवाजातच विचारतात काय केलंय म्हणून, म्हणजे असं. आणि साधं सिंपल बरं का, तुम्ही पण बघितलं आता मी काहीच नाही केलं. मग शिट्ट्या होईपर्यंत मी इकडं काकडीची कोशिंबीर करायला घेतली होती. टोमॅटो, काकडी, कांदा चिरून घेतला
मीठ आणि फक्त साखर टाकली, खूप छान होती. आणि दही ऐनवेळी टाकायचं, ज्यावेळेस खायला घ्यायला बसणार आहे ना, आपण जेवायला बसणार आहोत ना त्यावेळेस टाकायचे. बघितलं का कसला भात झाला आहे मस्तपैकी. खूप आवडेल तुम्हाला, एकदा ट्राय करून बघा. मस्त. मी जेवायला बसले, लगेच ताट बघितलं आहे तुम्ही. मी जेवायला बसलो आम्ही सगळ्यांना आवडला. मेन म्हणजे मला आवडला. हां, म्हणजे मला आवडला म्हणजे सगळ्यांना आवडला.